विषय काढणार? ए तू पलटी मारू नकोस हा आता. तू म्हणली होतीस ना होळी झाल्यावरती बोलणार म्हणून. झाला तर संपली होळी कृष्णाई. बरं बघू. बघू बिघू काय नाही हा. देवाच्याही मनात हेच आहे की तू बोलावस. बोल आता. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अरे आईसाहेब, प्रिया तुम्ही? ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तू इकडे? हा म्हणजे मी ते माझ्या मदर आईची तब्येत थोडी बरी नाहीये ना, म्हणून आले होते. सगळं ठीक आहे ना घरी? हो हो, सगळं ठीक आहे. तसं काळजी करण्यासारखं नाहीये. किरकोळ. प्रवास करू शकते ना तुझी आई? हा तसा करू शकते की. पण असं असं का विचारलं एकदम? काही नाही. तुझ्या आईला ना बोलावून घे. आईला? अगं आता भैरवाचा उत्सव आहे ना, त्यासाठी तुझ्या आईला, तुझ्या घरातल्यांना सगळ्यांना बोलावून घे. एवढा प्रवास नाही जमत तिला. आता तर म्हणली प्रवास करू शकते म्हणून. अगं प्रवास म्हणजे ते तिथल्या तिथे घर, दवाखाना, बस, ट्रेन वगैरे नाहीच जमायचं तिला. नाही म्हणजे मला आवडलं असतं तिला इकडे उत्सवाला बोलवायला, पण नको नको ते परत राहायचे वांदे. अगं कसले राहायचे वांदे? एवढं मोठं घर आहे आपलं, राहतील की आमच्या सोबत. आणि बस कशाला? आपण आपली गाडी पाठवते ना आणायला, मग तर झालं. हा अहो नको आईसाहेब, मला नाही वाटत ती आजारपणात येईल. तिला ना कुठेच जावंसं वाटत नाही बघा. अगं मग तर बोलावंच त्यांना, तेवढाच त्यांचा हवा पालट होईल. ठरलं तर मग तुझ्या आईला तू भैरवाच्या उत्सवासाठी बोलवतीयस. हा, ते आल्या की आपण बोलणी करून टाकू. कसली बोलणी? आमच्या प्रियाला ना कुठं काय बोलावं काहीच कळत नाही. अगं बोलून घेऊ तुझ्या आईशी. हा बोलून घेऊ. हेच 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 म्हणायचं होतं मला. मी मी बघते, बोलून बघते. हा नाही 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 नाही, बघते बघते नाही. तू एक काम कर, नंबरच देऊन टाक. कृष्णाई बोलेल ना आपली. नको नको नको, मीच बोलते. मी बोलते ना. आता मला जरा घाई आहे. ते अर्जुन सरांनी अर्जुन कामासाठी बोलवलंय. मी लगेच निघते. आपण भेटू नंतर. हा किती घाई ग तुला? पण तू का बोलत नव्हतीस? चल आता. किती घुसणं मारायचं तुला अजून? घ्या, गरमागरम सूप घेऊन आले तुमच्यासाठी. स्पेशल तुमच्यासाठी केलंय बर का. हा वरापती तू पाय दुखत असेल ना तुझा? नाही नको, राहू द्या. घेती का? घेते ते की, लय भारी झालंय. कोण घेती का? नाही नको. एवढा हातपाय दुखत असताना कशाला हो एवढी दगदग करायची? हा काय बलराम शेठ, अहो एवढ्या फुशारक्या मारल्या आणि बसले तंगड मोडून घरात. आता तुमचा भाऊच जाईल की झेंडावर घेऊन. आता कसला तुमचा नंबर लागतोय? बसा तंगड चोळत. फोन कशाला केलता ते बोला. स्वतः लय मोठं राजकारणी म्हणता ना तुम्ही. त्याच्याच काय सगळा प्लॅन फुसका निघाला तुमचा. पोरं पाठवले ती पण एकदम पिदरी. व्हिडिओ व्हायरल करायचा तर विचारूच नका. त्याच्याविषयी न बोललेलंच बरं नाही का? ते असलं बाकाळ प्लॅन करायचं जरा बंद करा. जरा काहीतरी दणका प्लॅन सांगा की. अहो त्याचसाठी सांगतोय, फार्म हाऊस वर येऊन भेटा. काय पाटील, आता काय लंगडी घाला ती होय तिकडे. अहो पाय बरं असताना पण लंगडच आहेत की तुम्ही. या कुबड्यांचीच गरज लागली ना तुम्हाला. बघा आता तुम्हाला पर्याय दिलाय. आयुष्यभर तुमच्या सावत्र भावाच्या कुबड्यांच्या आधारावर जगायचं का स्वतःच्या पायावर उभं राहायचं ते बघा. तुमच्याच फायद्यात आहे. वाट बघतोय मी, जमलं तरी या. तरी मी काय म्हणत होतो, तुम्ही इकडं म्हणजे अर्जुन भाऊजीवर जो हल्ला केला तो या ढोलेने? शाले, शाली की बोली म्हणून आता अख्ख्या गावभर रिक्षा फिरू नको. म्हणजे अर्जुन भाऊजीवर जो हल्ला केला तो तुम्ही? शाले, तुला वाटत नाही का
तुझा नवरा मानानं भैरवाच्या डोंगरावर झेंडा घेऊन जावा. कवठेकरांचा खरा वारसदार म्हणून जर मला मान मिळाला तर तुला पण मिरवता येईल का नाही? त्याच्यासाठीच तर करतोय ना सगळे. त्याच्यामुळं आळीमिळी गुपचिळी. हा, फक्त जाऊ बाईंना सांगते. हे टंबरेल मेंदू एकदा सांगितल्याला कळत नाही काय? हं? जर कुणाला कळलं ना तर डंबेल आणि तुझं डोकं डायरेक्ट कनेक्शन करील. हा, इथं. आ. आई आई कुठून आणायची? म्हटलं खरंच चुकलंय. तो दिवाकर माझा भाऊ काळा की गोरा काही माहित नाही. खरंच चुकलं. नशीब कोणी डिटेल्स मध्ये नाही गेले अजून तरी. पण आता सावित्रीची फॅमिलीच नको ठेवायला पाहिजे होती. आता आई कुठून आणणार? तर आई साहेबांनी एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर. मला ना त्यांना फसवून आता रॉंग वाटतंय. सावी सावी, अरे ज्याच्या नसा नसामध्ये स्वार्थ आणि खोटेपणा ठासून भरलेला आहे त्यांना एवढा पापपुण्याचा विचार करायचा नसतो गे. गरज पडली ना तर तुझी खोटी आई पण उभी करू. हो, पण कशी? ते तू ठरव बाबा. मी काय, मी कोच आहे. मी मार्ग दाखवणार, तुम्ही फील्डवर खेळणार. करा प्लॅनिंग, आणा आई. एक लक्षात ठेव सावी, जेवढा जास्त वेळ घालवशील ना इथे तेवढे प्रकरणाला जास्त फाटे फुटतील. हो ठीक आहे, मी बघेन काय करायचं ते. कुठे? पंचांगात? ए बाई, बघू नको, कृती कर कृती. सावी, तुझ्या आणि माझ्या नशिबामुळे तू त्याची सेक्रेटरी आहे. 24 तास त्याच्या बरोबर असते. त्या गोष्टीचा फायदा करून घे. ही जर संधी गेली ना काहीच होणार नाही. ओ मिस वशिला, कुठे? सर, ऑफिसला जायचंय ना. आता तुम्ही उशिरा आलात ना तरी चालणार आहे. म्हणजे काय आहे, तुमच्या पगारा एवढं तुम्ही काम केलं ना तरी चालेल. घरचं स्वतःचं निवांत आवरून या. काही चुकलंय का माझं? नाहीतर असं कसं? नाही नाही मग असं का म्हणताय? मिस वशिला, सरप्राईज. सरप्राईज? फडके फडके आजपासून कामावर रुजू झाले. फडके, हा आमचा ओरिजिनल विश्वासू आणि हक्काचा सहकारी. तुम्ही केलेल्या सेवेबद्दल तुमचे शतश आभार. धन्यवाद. असं वाटलं सरप्राईज? एकदम बेस्ट. आता माझ्या पाठीमागे 24 तास फिरण्याची, वावरण्याची काही गरज नाही. बाय द वे, कृष्णाईलाही सांगितलंय मी. त्यामुळे त्या कोर्टाची पायरी चढायची पण गरज नाही. माझी अपॉइंटमेंट डायरी. थँक्यू सावित्री. वाह 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 वाह. अभिनंदन अभिनंदन.
कॉंग्रॅच्युलेशन्स. पाहिलं न कसला आवाज, न कसला तमाशा आणि कसलीही भनक न लागू देता त्यानं तुला आल्हाद बाजूला केलंय. तरी मी तुला सांगत होतो सावी, स्वभावात बदल कर, स्वभावात बदल कर, पण नाही ऐकल ती सावी कुठली. हो विश्वंभर साहेब, ही सावी दुसऱ्याच्या तालावर नाही नाचत, नाचवते. बस भ्रमातून बाहेर ये जरा. दुसऱ्याला नाचवते म्हणे. जागा ठेवली की त्यांनी तुला नाचवायला? याच्या पुढं मी सांगल तसंच करायचं. सर ते पॉवर प्लॅन्टच्या जमिनीसाठी ज्यांचे 7/12 लागणार आहेत ना, त्यांची फाईल आहे. सर सर एकदा हे बघून एक घ्या. मिनिट, बोला पडके. सर हे ते श्रीरामपूरचे लँडिंगचे पेपर. ठेवा तिकडे. आय विल चेक इट आफ्टरवर्ड्स. सर ऐका ना, म्हणजे त्यांचा माणूस थांबला होता. आपण जर आत्ता लगेच साईन करून दिले ना, तर हे फाईल लगेच तो घेऊन जाणार आहे श्रीरामपूरला. पडके नवीन आहात का तुम्ही? म्हटलं ना मी वाचेन आणि नंतर सह्या करेन. सर मी वाचलेत पेपर्स, सगळं ओके. किती वर्ष काम करता इथे? गेल्या 10 वर्षापासून. मी पेपर वाचणं आणि तुम्ही पेपर्स वाचणं याच्यात फरक आहे की नाही? तुमचे डोळे आहेत, माझे डोळे आहेत. तुमचं डोकं आहे, माझं डोकं आहे. सही तुम्हाला करायची आहे का? नाही सर, तुम्हाला करायची साईन. मग मी ते माझ्या वेळेला वाचेन आणि मग सह्या करेन. त्या माणसाला जर गडबड असेल ना तर घरी जा म्हणा, पेपर्स पाठवून देईन मी. पडके, तुम्हाला माहितीये मी वाचल्याशिवाय कोणत्याही पेपर्सवर सह्या करत नाही. ओके सर. याचा स्वतःवर तरी विश्वास आहे का नाही? कसं होणार आहे सावे तुझं? अगं प्रिया, अगं काय काय अगं काय कृष्णाई, इकडे जरा महत्वाचं बोलायचंय. काय 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 झालंय? हा एवढी अर्जंट मीटिंग कसली भरवली आहे? हा विषय मसुदा अजेंडा काय आहे की नुसताच मथळा आहे? आहे विषय आहे अध्यक्ष महोदय. आपल्या गृहमंत्री माननीय कृष्णाई कवठेकर यांना आपल्याशी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा मसलत करावयाची आहे. असे का? पण मुद्दा जर का कळला तर आम्हास देखील अनुमोदन द्यावयाचे आहे की नाही हे ठरवता येईल. का बाबा सारे ते तू पण काय रे तिच्या वयाचा होऊन जातोस कधी कधी. आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय आणि तो विषय आहे अर्जुनचं लग्न. हो का? मुलगी बघितली आहे का बघायची आहे? बघितलीये. हो, कोण आहे? म्हणजे तिचं नाव काय आहे, गाव कुठलंय, घराणं कुठलंय, बघण्याचा कार्यक्रम ठरलाय का ठरायचंय हे मला एकदा सांगा, म्हणजे मी अर्जुनशी बोलेन ना. आणि कसं आहे, त्याने तुला आधीच प्रॉमिस केलंय ना, काही झालं तरी निदान मुलगी बघण्यासाठी तरी मी हजर राहीन म्हणून. मुलगी तो रोज बघतो. गावचं म्हणशील तर आम्हाला माहित नाही, आणि घरानं कुठलंही असे ना, काय फरक पडतो? महत्वाचं काय आहे, मुलीचं नाव. हा, ते नाव आहे सावित्री. काय काय सावित्री? आपल्या सावित्री मॅडम? हो. तुझं काय मत आहे? सावित्री अगं बेस्ट आहे ना. म्हणजे बेस्ट आहे, चांगली मुलगी आहे सावित्री. माझ्या डोक्यात हा विचार कसा नाही आला? अध्यक्ष महोदय, आम्ही हा विचार गेले अनेक दिवस करतो आहोत, पण त्याचं गाडं पुढे सरकत नाहीये ना. आणि आता अडचण अशी आहे की अगदीच अडचण नाही, आम्ही कसं बसं करून ना सावित्रीला फडकीच्या जागी चिकटवलं होतं, सावली सारखं सोबत ठेवलं होतं तिला. आता फडके आता परत आलाय ना, आता कसं करायचं?
आपल्या बोक्याच्या गळ्यात घंटा कशी बांधायची. नाही त्याचं टेन्शन घेऊच नको ना, फडक्यांचं काय ते मी बघतो. काय आपल्या तिघांना नीट प्लॅनिंग करायला हवं. हा मोका वाया जाता कामा नये. हा फक्त महत्वाचं काय आहे, सावित्री मॅडमनी अर्जुनचा विश्वास जिंकायला हवा. मग काय त्याचीच मर्जी. स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवला नसेल याने, माझ्यावर कसला ठेवतोय विश्वास. रिजेक्ट. रिजेक्ट इज इक्वल टू अर्जुन कवठेकर. रिजेक्ट कवठेकर. तो फडके त्याच्याकडे 10 वर्ष झाली काम करतोय, त्याच्यावर नाहीये ह्याचा विश्वास. आणि विश्वंभर मामा मला सांगतोय याचा विश्वास संपादन कर म्हणून. मामा चमके हा तिरसटनं स्वतःच्या सावलीवर पण संशय गेला, मागे पुढे नाही बघायचा. आता आणि काय केलं ग त्यानं? अगं तो फडके त्याचा सगळ्यात विश्वासू माणूस. तो त्याला काय सांगत होता, सर मी पेपर्स वाचलेत, मला अर्जंट मध्ये सही पाहिजे. पण नाही केली त्याने सही. कोण आलं बघ. येऊ का? आई साहेब. अगं इथे कुठे बसवते. हे घे. अरे थांबा, आम्ही बसायला नाही आलोय. बाईसाहेब, संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी येणारच होतो. तुम्ही कशाला आलात? तोच निरोप घेऊन आलो. फोन लागला नसल है ना. फादर किती वेळा सांगितलंय तुम्हाला फोन चार्ज करून ठेवायचा. बघा आता तुमच्यामुळे त्यांना तिथून इथपर्यंत चालत यावं लागलं का नाही. सॉरी आई साहेब, ते माझे फादर थोडे विसराळू आहेत ना, त्यांनी चार्जच केला नसल फोन, तेव्हाच तुम्ही फोन केला बघा त्यांना, आणि म्हणून उचलला गेला नसल. सॉरी. हा सॉरी. अगं हो दीपकराव, आम्ही हेच सांगायला आलो होतो, आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला तुम्हाला सुट्टी बरं का. का? आमच्या मुलांना ना कधी कधी लहर येते आमच्या हातचं खायची. त्यामुळे आज संध्याकाळचा स्वयंपाक आम्ही करणार आहोत. अहो मग ह्या अभूतपूर्व सोहळ्यात आमासनी पण सामील करून घ्या की. मी येतो मदतीला. नाही नको. अहो म्हणजे होळीला खूप दगदग झालीये ना तुमची. सावित्री तू येते का? मी येते ना. लवकर या, आम्ही होतो पुढे. आलेच. चलो बुलावा आया है, तो समय ने किचन में बुलाया है. जय सावी माता की. जय सावी माता की. जय सावी. नंदाबाईनी आत्ता कुठे अडवायलाय? टाइम आहे अजून त्याला. काय? काही नाही. ते घराच्या एकदम बाहेर ना एक बोर्ड होता, कृष्णाने उगाच काढला. तू वाचलाच नसशील ना. कसला बोर्ड? भिकारी आणि भटक्या कुत्र्यांना प्रवेश नाही. अगं बाई, राग आला? येऊ दे की मग. काय करणार आहेस? काहीच तर करू शकत नाहीस. नांगीच ठेचली ना तुझ्या अर्जुन सरांनी. आणि तसं बी इथं कुठं CCTV पण नाहीत. तू पुरावा गोळा करायचा म्हणशील तर चान्सच नाही. आणि समजा इथं आमच्या हातनं तुझा खून झाला तर आम्ही कृष्णाईला पटकन सांगू, कृष्णाई आम्ही झोपत होतो, स्वप्नात चोर आले, त्यांना पकडाय गेलो, चोराने केला हल्ला, आम्ही प्रतिहल्ला केला आणि ह्या सगळ्या गडबडीत तुमच्या सावित्रीचा खून झाला. बापरे,
नंदाबाईनी तुम्ही खरंच ग्रेट आहात. म्हणजे सीसीटीव्ही, काही पुरावा नाही, झोपेत चालणं, माझा खून. मी घाबरले हो. पण मला तर लई काम आहे, जाऊ का? त्याचं काय, आई साहेबांनी स्वतःहून मला स्वयंपाकघरात बोलवलंय, त्यांना मदतीला म्हणून जायचं. जाऊ. अच्छा, आता एक दरवाजा बंद झाला घरात शिरण्याचा म्हणून हे कारण निवडलेस होय आमच्या घरात शिरायला. पण चांगलंय, गुड गर्ल, लायकीतलं काम निवडले. हा, लई फुरफुर करायची नाही. नोकर हायस, नोकराचीच कामं करायची. हं? जास्त उडायचं नाही. सेक्रेटरी पद तर गेलंच आहे, तर हे काम पण जाईल. चल जा. अगं बाई, खाली पडलं की ग, तो उचलाय पाहिजे. कंबर लई त्रास देते आज. उचलते.